नमस्कार मंडळी, राम राम. मी सागर भाकरे, गोपालक शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आम्ही शाहूवाडी तालुक्यातील करंजपेन या गावी शूटिंगसाठी मी व माझा सहकारी शशिकांत दाभोळकर आम्ही दोघेजण गेलो असता जाता जाता वाटेत उन्हाळी भाताची लागवड चालू असताना दिसली. तर ते दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवण्याचा विचार आमच्या मनात आला आणि तेच दृश्य कव्हर करण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की उन्हाळी भात शेती लागवड नेमकी कशा प्रकारची असते किंवा त्यातल्या काळजी काय घ्यावी किंवा काय पद्धत कशी आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आशा आहे की व्हिडिओ आपल्याला आवडेलच आणि व्हिडिओ जर आवडला तर आमच्या गोपालक शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमची मदत करावी अशी आपल्याला मी विनंती करतो. तर चला जाणून घेऊया या ज्या ताया आहेत इथे जी लागवड करत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया भात शेतीची मशागत किंवा त्याची काळजी, भांगलन, त्याचे खताचं नियोजन वगैरे, पाण्याचं नियोजन, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला या. नमस्कार ताई. नमस्कार. मी गोपालक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. तर सर्वप्रथम आपलं नाव, गाव आणि आपल्याबद्दल थोडंसं सांगा. माझं नाव पूजा पांडुरंग काते, राहणार कातेवाडी, तालुका शाहूवाडी. ही जी पद्धत आहे उन्हाळी भात लागवड करण्याची, ही पावसाळी भाताच्या तुलनेत फायद्याची आहे की कशी कशी आहे त्याबद्दल थोडी सांगा. पावसाळी पुरामुळे आमची शेती उन्हाळी शेती पूर्ण होत जाते. पूर येतोय ह्या रानात आणि उन्हाळी आम्हाला फायदा पडतो या शेतामध्ये. त्यामुळे शक्यतो तुम्ही उन्हाळी भात लागवड करण्याचंच हे करता, प्रयत्न करतो. हे आपल्या भाताचा वाण कुठला आहे त्याबद्दल थोडस सांगा. हे भाताचं वाण गोरखनाथ आहे. गोरखनाथ. याचा कालावधी किती असतो? ह्याचा कालावधी 120 दिवस, म्हणजे 4 महिने. 4 महिने पीक काढता येते. 4 महिन्यात हे पीक निघतं. तर साधारण ह्याची हे रोप लावण्याची जी पद्धत आहे आणि जे आपण कुरी म्हणतो किंवा टोकन म्हणतो, यामध्ये काय फरक आहे का उत्पन्नाच्या बाबतीत? दोन्ही पद्धतीचे कुरी किंवा टोकन ही जी पद्धत आहे आणि विरुद्ध आपली रोप लावण म्हणजे चिखलात जे रोप लावतो, या दोन्हीमध्ये काय फरक तुम्हाला वाटतो? कुरीने वगैरे भात वगैरे पेरलं वगैरे तर हुमणीचं प्रमाण जास्त होते आणि चिखल केल्यामुळे रानाला हुमण लागत नाही. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त चिखल करूनच रोपा लावतो आम्ही. याचं पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे काय त्याबद्दल थोडस सांगा. पाणी कंटिन्यू चालूच असते या शेतामध्ये. जर समजा भविष्यात यदा कदाचित पाण्याची कमतरता जाणवली तर त्यासाठी उपाययोजना म्हणून काय पाईपलाईन आहे, विहीर, बोर काय आहे, नदी आहे? नदीचं पाणी. नदी कुठे जवळपासच आहे का? आहे जवळपास इकडे. त्या नदीच्या पाण्याची सोय तुम्ही मोटरच्या मार्फत, पाईपलाईनच्या पाणी जर आम्हाला शक्यतो कमी पडलं पिकांना आमच्या तर नदीचे पाण्याचे पुरवठा नदीतून होतो तुम्हाला. तर ह्याची जी सुरुवातीपासून जी पद्धत आहे म्हणजे जमिनीत बी पेरल्यापासून ते भात काढेपर्यंत, पोत्यात भात येईपर्यंत ह्याची प्रोसेस थोडीशी सांगा. हे असं करतो, ते तसं करतो, त्याबद्दल थोडस. आम्ही सुरुवातीला आम्ही शेती आमची नांगरून घेतो. नंतर मग आम्ही भात वगैरे आणून ते पेरतो. मग नांगरता ती बैलाच्या सहाय्याने नांगरतो. पण आता बैलाचे सहाय्य आम्हाला आता मदत होत नाही. आम्ही लुट्टरनं वगैरे ट्रॅक्टर नांगरून घेतो. बैल पाळणं तेवढंच जमत नाही आम्हाला. त्यामुळे नाविलाज म्हणून रोटरच्या सहाय्यानेच शेती सुरुवातीला बारीक करून घ्यायची. त्यानंतर आम्ही हा चिखल म्हणजे हातानच करावा लागतो आम्हाला खोऱ्यानं, कारण लोटर चालत नाही ही वस्तू. तर मला सांगा, रोटरनं जो चिखल करतात आणि बैलांनी जो चिखल करतात ह्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो किंवा जाणवतो त्याबद्दल थोडस सांगा. लोटरनं चिखल केला की नांगरट वरणच होते, वरच्यावर होते, मशागत होत नाही. आणि बैलांना आवताना वगैरे बैलांनी चिखल केला की आम्ही ते नांगरट खोलवर जाते, त्यामुळं बऱ्यापैकी पीक चांगलं येते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जी पूर्वापार बैलांनी शेती करत होती तशीच लोकांनी करावी. पण ज्यांना पर्याय नाही ती नाविलाज असतं रोटरच्या सहाय्याने मशागत वगैरे करतात. तर नंतरची प्रोसेस कशी असते काय चिखल केल्यानंतर? चिखल केल्यानंतर आम्ही
हा, हे आता आपण बघतच आहोत. हे अशा पद्धतीने हे चिखल केले की आम्ही दोरीनच आम्ही रोपा लावतो, कारण हे कोळपा वगैरे घालाय, भांगलन वगैरे करायला आम्हाला ते जास्त सोपं जातं. त्यामुळे आधेमध्ये न करता एका लाईनीत आम्ही दोरीने लागवड करता, कोळपणी करायला बरं पडतो आम्हाला म्हणून. त्याच्यानंतरची प्रोसेस काय असते? त्याच्यानंतर ह्याच्यावरती भातावरती कीड वगैरे पडत असेल तर आम्ही गाईचं गोमूत्रीच्या साहाय्याने फवारणी पंपाने करतो. आणि खताचं नियोजन याला कसं करता? रासायनिक खत वापरता की कसं वापरता? रासायनिक खताचं प्रमाण कमीच आहे, म्हणजे आम्ही शेणखत वगैरे, शेणखत आणि दुसरं गोमूत्र वगैरे वापरतो आणि शेणखताचं प्रमाण जास्त आहे रासायनिक खतापेक्षा. मग त्याचा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला? रासायनिक खतापेक्षा शेणखताचा रिझल्ट चांगला आहे का? रासायनिक खतामुळे शेतीला जे पीक येतं त्या पिकाला चव लागत नाही, आणि गोमूत्राच्या साहाय्याने आणि शेणखतामुळे त्या शेतीच्या पिकाला चव लागते. आणि जमिनीची उत्पादकता सुधारते का शेणखतामुळे? त्यामुळे लोकांनी शेणखताचा वापर करूनच शेती करावी असं म्हणणं आहे का तुमचं? अशी माझी विनंतीच आहे की जेवढं शक्य होईल तेवढं सेंद्रिय खतांचा किंवा शेणखताचा गोमूत्राचा वापर करून शेती करावी, आणि ती आरोग्याच्या दृष्टीनं फायद्याची आहे. उत्पन्न कमी रासायनिक खतामुळे फवारणी केल्यामुळे भाजी वगैरे फळभाज्या वगैरे येणाऱ्या त्या 15 दिवसाच्या आत येतात, त्यामुळे त्याला चव लागत नाही, आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. आणि गोमूत्र वगैरे शेणखतामुळे त्या वेळाने जर पीक येत असेल तर भाजीपाला चव असते. उत्पन्न सुरुवातीला थोडंसं कमी मिळालं तरी नक्कीच ते वाढू शकते, किंवा जमिनीची उत्पादकता त्यामुळे वाढू शकते असं म्हणायचं आहे आपल्याला. तर ठीक आहे. आपल्या ज्या सहकारीणी आहेत भगिनी, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा, किंवा त्यांचं कामाचं नियोजन कसं लावता? या हजेरीवर आहेत की कसं आहेत? आमच्या सहकारी भगिनी आम्ही एकत्र असतो. आज आमची कामं केली की उद्या त्यांच्या जायचं, असं आम्ही ग्रुपने काम करतो. एकट्याने काम करण्यापेक्षा ग्रुपने केलेलं आवडतो. त्यांची नावं थोडीशी, त्यांची ओळख थोडीशी करून द्या. त्या तिकडे दोरी धरून आहेत त्या इंदुबाई बाबासो कातळे. मावशी तिकडे बघा, इंदुबाई बाबासो कातळे. ह्या रोप लावणाऱ्या वनिता आनंदा कातळे. हे आमच्या सासूबाई येसाबाई शंकर कातळे. हे मेघा दीपक कातळे आमच्या जाऊबाई आहेत युवा पिढी. आणि ह्या तिकडल्या आहेत त्या सासूबाई आमच्या सुवर्णा आनंदा कातळे. म्हणजे ग्रुपने काम केल्यानंतर काम लवकर आटपतं आणि कंटाळा येत नाही. युवा पिढी पण कामाला लागलेली आहे अशा तऱ्हेने. बघा, त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम चालू आहे, असं म्हटलं चालू आहे, हरकत नाही. तर ठीक आहे. त्यानंतर जी भाताची कापणी वगैरे असते त्याबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे भात ज्यावेळी तयार होतं तर ती प्रोसेस कशी असते, किंवा त्याच्या आधी मला असं सांगा की भात ज्यावेळी परिपक्व होण्याचा जो कालावधी आहे त्यामध्ये जी पिकावरती फुलोऱ्यावरती कीड वगैरे पडते त्याच्यासाठी निवारण म्हणून तुम्ही काय उपाययोजना करता? आमच्या भातावरती नंतर नाही खोडकिडा वगैरे असं कानी वगैरे पडल्यानंतर आम्ही गोमूत्र आणून पंपाद्वारे औषध फवारणी करतो. आणि रोप लावणीच्या पद्धतीमध्ये खोडकिडीचा तसा काही परिणाम जाणवत नाही, कारण पाणी साठल्यामुळे खोडकीड मरून जाते. फक्त जी फळावर जी कीड पडणार आहे ती गोमूत्राच्या सहाय्याने त्याचं निवारण अगदी मोफत होतं म्हणण्यापेक्षा रासायनिक जे फवारणीचा खर्च आहे तो होत नाही, त्यामुळे शेती फायद्यात येते असं म्हटलं तर चालेल. तर ठीक आहे. भात काढण्याची जी लगबग किंवा त्याबद्दल ती काय प्रोसेस असते ती थोडीशी सांगा. ठीक आहे. आता आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता येणार नाही, पण तोंडी सांगितलं तरी थोडंसं बरं होईल. भात कापणी प्रोसेस, भात कसं कापता किंवा काय ती काय प्रोसेस असते? भात कापणी करायची आणि वरती रस्त्यावरती नेऊन खोटवरती आम्ही जोडायला लागतं. त्यानंतर पंख्याने वारा वगैरे नाही, आपला नैसर्गिक वारा त्या नैसर्गिक वारं त्याच्या साह्यानं 1-2-3दा वारं देऊन वाळवून वगैरे ते मग टोपल्यात वगैरे भरतात. तर काय मित्रांना टोपलं म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल, तर टोपलं म्हणजे सुरुवातीच्या काळात खेडेगावात जे अन्नधान्य साठवण करण्याचं जे स्टोरेज आपण त्याला म्हणू शकतो, जे बांबू आहेत त्या बांबूची कामटं वगैरे काढून जे गोल पद्धतीनं जे आपण टोपलं त्याला टोपलं म्हणतो. तर एक असं भांडं बनवलं जायचं नैसर्गिक पद्धतीनं, त्याला गाईच्या शेणापासून सारवून वगैरे त्याला लेप देऊन त्यामध्ये भात स्टोरेज केलं जायचं. त्यामुळे काय व्हायचं की सध्या आपण जे
पत्र्याचा हौद वगैरे आहेत, त्यामध्ये भात स्टोरेज केल्यानंतर ते त्यांना काय आपण म्हणतो बुरशी लागते किंवा खराब होणं, ही जी पद्धत आहे ही टोपल्यात नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे, कारण निसर्गातून मिळणारे ज्या साधन सामग्री आहेत त्यांचा वापर करूनच तो हौद बनवून त्यात भात स्टोरेज केल्यामुळे त्या भाताची गुणवत्ता आहे तशी चांगली राहते, खराब होत नाही किंवा आहे ते चांगली राहते म्हणण्यापेक्षा त्याची गुणवत्ता सुधारते, दिवसेंदिवस त्याची गुणवत्ता सुधारत जात होती. या पद्धतीचा अवलंब आपले सुरुवातीचे जे पूर्वज होते ते करत होते आणि कालांतराने आता ती पद्धत सुद्धा मोडीत निघालेली आहे. तर तुम्ही जी भाताची साठवण करता ती कशामध्ये करता? आम्ही भाताची साठवण टोपलीमध्ये किंवा तट्ट्यामध्ये आम्ही करतो. म्हणजे बांबूच्या कामटापासून बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही भाताचे हे साठवण करतो. ठीक आहे. आणि याचं जे वेस्टेज निघतं काय आपण तुमच्या भागात काय म्हणतात, पिंजर जनावर सुद्धा आवडीने खातात, गायी वगैरे आवडीने खातात. त्यामुळे नक्कीच ही जी नैसर्गिक पद्धतीने शेती आपल्या भगिनी करत आहेत ती नक्कीच फायद्याची आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने फायद्याची आहे. त्यामुळे प्रत्येक लोकांनी सेंद्रिय शेतीकडे किंवा नैसर्गिक शेतीकडे वळावं आणि आमच्या चॅनलचा उद्देशही तोच आहे आणि त्या अनुषंगानेच हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर इथं बघू शकताय निसर्गाचं आजूबाजूला सौंदर्य किती छान आहे, बगळे वगैरे आलेले आहेत. त्यानंतर तिकडे पलीकडे परदेशी जे आहेत पक्षी ते सुद्धा त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर छान वातावरण आहे, त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत शेअर करावा असं आम्हाला वाटलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि कमेंट आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आमच्या काय चुका होत असतील तर त्या आमच्या निदर्शनास येऊन आम्ही त्यात बदल करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा, कमेंट तर नक्कीच करा. आपण सबस्क्रायबर तर करतच आहात, तरीही आम्ही पुन्हा सांगेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या टीमची मदत करा. धन्यवाद ताई. आपण जो वेळ बहुमूल्य वेळ आपलं काम बंद करून आमच्या चॅनलला जो वेळ दिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि आपल्या कामात शुभेच्छा. आपण अशीच नैसर्गिक शेती इथून पुढे करत राहावी आणि जी नवीन पिढी आहे किंवा आपल्या सोबतीचे जे आहेत त्यांना सुद्धा नैसर्गिक शेती करण्याचं प्रोत्साहन द्यावं किंवा सजेशन द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आमच्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल गोपालक शेतकरी टीमच्या वतीने मी आपला आभारी आहे. धन्यवाद.